नमस्कार. सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत व्याकरणाचा घटक म्हणजे वृत्त, जो तसं शिकायला कठीण आहे पण समजल्यावर अतिशय सोपा असा हा भाग आहे. तो वृत्त आपण शिकूया. शिकण्याआधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. की हे जे वृत्त आहे, हे वृत्त म्हणजे काय त्याचा आधी आपण अर्थ समजून घेऊया. आपण जी भाषा बोलतो ती भाषा दोन प्रकारे बोलली जाते, एक गद्यामध्ये आणि दुसरी पद्यामध्ये. गद्य म्हणजे आता मी जी भाषा बोलते आहे सरळ ते काय झालं आहे त्याला गद्य म्हणतात, आणि पद्य म्हणजे ज्याला सूर ताल लावून जे बोललं जाते त्याला काय म्हणतात पद्य. पद्य ऐकायला पण चांगलं वाटतं, पद्य लक्षात राहते, कारण ते तालासुरामध्ये बोललं जातं. त्यामुळे ते कविता पण आपल्याला एखादं सिनेमातलं गाणं पाठ राहते. का पाठ राहते? कारण ते तालासुरात बोललं जातं, त्यामुळे ते आपल्या लक्षात राहते. त्यालाच काय म्हणतात पद्य. कविता गाणं म्हणजेच काय झालं पद्य. तर वृत्त म्हणजे काय, तर अक्षर, गण आणि मात्रा यांनी मिळून जी काव्याची केलेली रचना लयबद्ध बांधणी असते त्याला म्हणतात वृत्त. अलग लक्षात, अक्षरे, गण आणि मात्रा ह्या तिघांनी मिळून जी लयबद्ध रचना केलेली असते काव्याची त्यालाच म्हणतात वृत्त. तर आता आपण हे अक्षर म्हणजे तुम्हाला कळतंय, ही जी प्रत्येक अक्षर मिळूनच शब्द बनलेला असतो. तर अक्षर म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. आता गण आणि मात्राचा आपण अर्थ काय आहे तो समजून घेऊया. मात्रा म्हणजे काय, तर कोणत्याही अक्षराला उच्चारण करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला म्हणतात मात्रा. अलग लक्षात, कोणत्याही अक्षराला उच्चार करण्यासाठी जो वेळ लागतो आपल्याला. उच्चार दोन प्रकारचे असतात, ऱ्हस्व उच्चार आणि दीर्घ उच्चार. ऱ्हस्व उच्चार करायला वेळ कमी लागतो आणि दीर्घ उच्चार करायला वेळ जास्त लागतो. उदाहरणार्थ जसं आपण अ, आ, इ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आ ह्याच्यामध्ये काही स्वर जे आहेत ते ऱ्हस्व आहेत आणि काही आहेत ते दीर्घ आहे. त्याच्यामध्ये जर अ, आ, ई मी लिहिलं, अ, आ, ई, उ, त्याच्यानंतर उ, ए, ऐ, त्याच्यानंतर ओ, औ, आणि आहा. ह्याच्यामधले अ, ई, उ ही जी अक्षरं आहेत ही काय आहेत, ऱ्हस्व आहे. म्हणजे ह्यांना उच्चार करायला काय लागतो, वेळ कमी लागतो. तर आ, ई, उ, त्याच्यानंतर ए, ऐ, ओ, औ आणि हा हे जे आहे ते काय आहे, दीर्घ उच्चार आहे. त्यांना दीर्घ म्हणजे वेळ जास्त लागतो उच्चार करण्यासाठी. आलं लक्षात. हा सुद्धा ऱ्हस्वामध्ये येतो. तर ह्या ऱ्हस्व आणि दीर्घलाच या वृत्तामध्ये लघु आणि गुरु म्हटलं जातं. म्हणजे ऱ्हस्वला लघु म्हटलं जाते, ऱ्हस्व जे आहे त्याला काव्याच्या भाषेमध्ये काय म्हणतात लघु, तर दीर्घला गुरु म्हटलं जाते. बघा नीट लक्ष द्या, मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये सोपं करून तुम्हाला समजेल असं भाषेमध्ये साध्या सोप्या असे शब्द वापरून मी तुम्हाला हे सगळं शिकवत आहे. तर ऱ्हस्वला लघु म्हटलं जाते आणि दीर्घला गुरु म्हटलं जातं. आणि हे जे लघु जे आहे त्याचं चिन्ह हे आहे आणि दीर्घचं चिन्ह हे आहे. म्हणजे हा जो यू अक्षर काढला इंग्रजीतलं त्याला लघु असे म्हणतात. आलं लक्षात. आणि गुरुला काय म्हटलं जातं, गुरुचं चिन्ह हे आहे. लघुला ल म्हटलं जाते आणि गुरुला ग म्हटलं जातं. ज्यावेळी ती वृत्तांची नावं सगळं तुम्हाला मी हे शिकवणार, ज्यावेळी ते वृत्ताला नाव दिलं जातं त्यावेळी ज्यावेळी हे येते ल त्यावेळी ल म्हटलं, ह्याला काय म्हटलं जातं ग. तर आता पुढचं मी तुम्हाला शिकवते. गण म्हणजे काय, मात्रा म्हणजे तुम्हाला समजलं अक्षर उच्चारण करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला मात्रा म्हटलं जातं. आता पाहूया आपण गण, कारण हे तीन मिळून वृत्त होते. गण म्हणजे काय, तर वृत्ताची लक्षणे ठरविताना, म्हणजे त्या वृत्ताला नाव द्यायचं ना कोणतं वृत्त आहे ते, तर त्या वृत्ताची लक्षणे ठरविताना लघु गुरु क्रम जो दिला जातो, जो मी आता तुम्हाला दाखवत होते, हे लघु हे गुरु, तो जो क्रम दिला जातो तो क्रम मांडून अक्षरांची तीन तीनच्या गटामध्ये मांडणी केली जाते. म्हणजे अक्षरांचा तो शब्द 2 अक्षरांचा असू दे, 3 अक्षराचा असू दे, 4 अक्षराचा असू दे, 5, तो जो शब्द आहे त्याची 3-3 अक्षरांच्या गटामध्ये अशी विभागणी केली जाते आणि मग त्यांना लघु गुरु क्रम दिला जातो. लक्षात ठेवा मी काय बोलते ते. वृत्ताचं लक्षण ठरवताना, लक्षण म्हणजे त्या कोणतं वृत्त आहे हे ज्यावेळी आपल्याला ठरवायचं आहे त्यावेळी तो जो शब्द आहे त्या शब्दामध्ये 3-3 अक्षरांचा गट पाडला जातो आणि मग त्यांना लघु गुरु क्रम दिला जातो आणि तो क्रम दिल्यानंतर
वृत्त कोणतं आहे ते ठरविले जाते, त्याला म्हणतात गण. म्हणजे अक्षरांचा जो 3-3चा जो गट पडला जातो त्याला काय म्हणतात, गण. तर गण म्हणजे काय, तर कवितेतील अक्षर मोजण्याचे माप. आलं लक्षात. जसं आपण साखर मोजण्यासाठी ग्रॅम किलोग्रामचा वापर करतो, दूध पाणी हे सगळे पदार्थ मोजण्यासाठी आपण लिटरचा वापर करतो, त्याचप्रमाणे जर कवितेतली अक्षरं मोजायची आहे तर त्याला काय म्हणतात, गण. आता हेच गण म्हणजे काय ते तुम्हाला मी सगळा तक्ता मांडून दाखवते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर आता मी हा तुमच्या समोर तक्ता तयार केलेला आहे. ह्या तक्त्यावरून तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. तर हा जो वृत्ताचा जो तक्ता तयार केलेला आहे त्याच्यावरून तुमच्या काय लक्षात येणार, मी काय मांडली, ते गणमात्रा, गण आणि लघु गुरु त्याचं स्वरूप मांडलेलं आहे. म्हणजे हे जे गण आहे त्याचे 2 प्रकार पडतात, एक मात्रागण आणि दुसरा अक्षरगण. आणि लक्षात, हे 2 प्रकार मी तुमच्या पुढे मांडलेले आहे. आणि त्यावरून अक्षरगणाचे हे जे 8 प्रकार पडलेले आहेत ते 8 प्रकार तुम्हाला मी आता शिकवलं की तुम्हाला वृत्त एकदम व्यवस्थित आणि चांगलं समजेल. आता ही जी गण मात्रा मांडलेली अक्षरगण आणि मात्रागण, आता ह्याच्यावरून ह्याचे कोणते 8 प्रकार पडतात ते पाहूया आधी आपण. हे बघा, हे पहिलं दिलंय आद्य लघु. आद्य लघु, आद्य ह्या शब्दाचा अर्थ आहे पहिला. आद्य म्हणजे पहिला, मध्य म्हणजे मधला आणि अंत्य म्हणजे शेवटचा. आलं लक्षात. तर आद्य लघु म्हणजे यमाचा, बघा आणि त्याला अक्षर दिलंय यमाचा म्हणून य दिलेला आहे. तर आद्य लघु म्हणजे काय, तर हा पहिला, लघुचं चिन्ह दिलेलं आहे आणि 2 गुरु. अक्षरांचे मगाशी सांगितलेले मी 3-3 गट पडतात, 3-3 प्रमाणे, आणि त्याच्याप्रमाणेच त्याची रचना केली जाते 3-3च्या गटाप्रमाणे. आणि त्यावरून तुम्हाला काय दाखवलेलं आहे बघा बरं, त्याच्यावरून काय लक्षात येते तुमच्या, तर आद्य लघु जे आहे यमाचा, ते य मा चा ह्याची रचना कशी केली आहे, य हे जे आहे ते रस्व आहे म्हणजे लघु म्हणून हे लघुचं चिन्ह दिलंय. मा जे आहे ते दीर्घ आहे म्हणून गुरु, चा दीर्घ आहे म्हणून गुरु, म्हणजे ह्याला म्हणतात आद्य लघु, म्हणजे पहिला लघु आला. लघु गुरु गुरु. आणि त्या गणाचं नाव काय आहे, य. दुसरा बघूया मध्य लघु. राधिका, कोणतं दिलेलं आहे इथे, राधिका. राधिकामध्ये जो रा आहे तो आहे काय आहे, गुरु. धी जे आहे त्याला पहिली वेलांटी दिलेली आहे, म्हणजे रस्व, म्हणजे हा आला लघु. आणि का जो आहे तो आला गुरु. आलं लक्षात. म्हणजे हा गुरु, लघु आणि गुरु म्हणून ह्याला म्हणतात मध्य लघु. हा आला र. राधिकाचा काय दिलं, ह्याला नाव आहे राधिका, त्याचं घ्यायचं फक्त काय घ्यायचं, र हे गणाचं नाव लक्षात ठेवायचं. अंत्य लघु म्हणजे शेवटी लघु आहे. ता रा प, मग आता ता आणि रा ह्या दोघांना गुरु गुरु आले. आलं लक्षात. कारण हे दोन्ही काय आहेत, दीर्घ आहेत म्हणून गुरुची चिन्ह आली. गुरु गुरु. आणि प जो आहे तो काय आहे, रस्व आहे म्हणून त्याला आलं लघु. ह्याला म्हणतात अंत्य लघु, त्याचं नाव आहे त्या गणाचं त. आलं लक्षात. पुढचं चौथा आहे सर्व लघु. न म न सगळेचे सगळे रस्व आहेत. आलं लक्षात. त्यामुळे तिन्ही लघु आले, लघुची चिन्ह आली. त्याला नाव पण आहे, त्या गणाचं नाव काय आहे, न. पुढे पाहूया आद्य गुरु. आद्य गुरु म्हणजे पहिला गुरु. आता भास्कर हा जो शब्द आहे, मग भास्कर शब्दाची बघा पहिला भा आहे म्हणजे दीर्घ आहे म्हणून गुरु आलं. नंतर स्क आणि र हे दोन्ही रस्व आहेत म्हणून त्यांना लघु आले. त्या गणाचं नाव आहे भास्करच्या भ. पुढे पाहूया मध्य गुरु. मध्य गुरु म्हणजे मधल्या अक्षराला गुरुचं चिन्ह आलं आणि दोन्ही बाजूला काय आलेत, लघु आलेत. ज ना स, गणाचं नाव आहे ज. लघु गुरु लघु, मध्य गुरु. त्याच्यानंतर अंत्य गुरु, समरा, लघु लघु आणि गुरु चिन्ह आलं. समरा गणाचं नाव आहे. स शेवटचं आहे सर्व गुरु. आलं लक्षात. बघा हे 8 प्रकार तुम्हाला सांगितलेले आहे. या 8 प्रकार जे आधी दिलेले आहेत त्याचे गणाची नावं य र त न भ ज स आणि शेवटचं आहे म. मा ना वा. तिन्हीच्या तिन्ही गुरु 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 गुरु, तिन्हीच्या तिन्ही ह्याला काय आलेले आहे, गुरुची चिन्ह आलेली आहे. ह्यावरून ही जी गण मात्रा अक्षर गणवृत्त आणि दुसरं मात्रा गणवृत्त ह्याच्यावरूनच त्यांची नावं दिलेली आहे. म्हणजे त्यांची जी रचना आहे ना य य य य ती सगळी तुम्हाला मी आता पुढच्या ह्याच्यामध्ये शिकवते, तर नीट लक्ष द्या. बरं, आता आपण जी गणांची नावं बघितलेली य त न ज, त्या गणांच्या मांडणीवरून जी 8 गण पडलेले होते, आता तुम्हाला मी शिकवले तक्ता दिलेला त्याच्यावरून आता हे अक्षर गणवृत्तांचे
प्रकार जे आहे, जे परीक्षेला विचारले जातात, त्याची तुम्हाला मी इथे संपूर्ण व्यवस्थित मांडणी करून दिलेली आहे. थोडक्यात आपण पाहूया. ही जी अक्षर गणवृत्त आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिले जातं, एखादा श्लोक, कवितेची पंक्ती दिली जाते आणि त्याच्यावरून हे कोणतं अक्षर गणवृत्त, हे कोणतं वृत्त आहे, त्याचा प्रकार विचारला जातो. तर पाहूया ही जी नावं आहेत अक्षर गणवृत्तांची: इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, उपजाती, भुजंग प्रयात, वसंत तिलका, मालिनी, मंदाक्रांता, पृथ्वी आणि शार्दूल विक्रीडित. हे झाले अक्षर गणवृत्तांचे प्रकार. आता ते ओळखण्याची एकदम सोपी पद्धत कोणती, जर तुम्हाला अगदी नाही समजत असेल, फार कठीण जात असेल, तर एक म्हणजे सर्वात सोपी पद्धत कोणती, तर त्याच्यातली अक्षर तुम्हाला साधारण पाठ असली पाहिजे. म्हणजे त्या ओळीमध्ये ज्या ओळी असतात, काव्यपंक्तीमध्ये ज्या 4-4 ओळी असतात, 4 ओळींचे मिळून एक ती कडवं बनते, त्याला ती जी अक्षर मोजली ना, तर तुम्हाला ते कोणतं वृत्त आहे ते सुद्धा लगेच लक्षात येईल. तर ही आहे, इंद्रवज्रामध्ये अक्षर 11 असतात. आलं लक्षात? जरी तुमचे गण पाठ नाही झाले तरी त्या अक्षरावरून ते तुम्ही वृत्त सहज ओळखू शकता. इंद्रवज्रामध्ये ती काव्य पंक्ती जी आहे, ती एक जी ओळ आहे, त्या ओळीमध्ये अक्षर 11च असतात. प्रत्येकाचं ठरलेलंच आहे. इंद्रवज्रामध्ये 11, उपेंद्रवज्रामध्ये पण 11च असतात. आणि उपजाती हा जो प्रकार आहे, तो इंद्रवज्र अधिक उपेंद्रवज्र ह्यांच्या मिश्र उपयोगालाच उपजाती हे वृत्त असे म्हणतात. पुढचं हे चौथं, भुजंग प्रयात. भुजंग प्रयात हे जास्त करून विचारलं जातं. आणि संत रामदास स्वामी, समर्थ रामदास जे आहेत, रामदास स्वामींचे जेवढे काही श्लोक आहे ते ह्या भुजंग प्रयात या अक्षर गणवृत्तावरच रचलेले आहेत, हे लक्षात ठेवा. तर भुजंग प्रयातामध्ये 12च अक्षर असतात. एका ओळीमध्ये किती अक्षर असतात? 12. लक्षात ठेवायचं. वसंत तिलकामध्ये 14, मालिनीमध्ये 15, मंदाक्रांता 17, पृथ्वीमध्ये 17 आणि शार्दूल विक्रीडित मध्ये 19 अक्षर असतात. आता ही जी गण मगाशी आपण बघितलेली, त्याच्यावरून, त्या गणांवरून त्यांची रचना असते. इंद्रवज्रामध्ये रचना हीच असते. कोणती? तर त, ज, ग. काय रचना असते इंद्रवज्रामध्ये? त, ज, ग, ग, म्हणजे मगाशी तुम्हाला दिलेली होती ना ती. आणि याची यती ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? यती म्हणजे आपण ज्यावेळी विराम घेतो, थांबतो, एखादी कविता वाचताना त्या अक्षरावर आपण काय करतो? थांबतो. तर ती याला म्हणतात यती. तर इंद्रवज्रामध्ये यती ही 5व्या अक्षरावरच यती येते, म्हणजे 5व्या अक्षरावर आपण थांबतो, ती त्याची रचना झाली. उपेंद्रवज्रामध्ये 11च अक्षर असतात. त्याची गणाची रचना आहे ज, त, ज, ग, ग आणि ह्याची पण यती 5व्याच अक्षरावर आहे. ह्या दोघांची मिळून उपजाती ही वृत्त बनलेला आहे. चौथा आहे भुजंग प्रयात. 12 अक्षर आहेत सांगितली आणि ते एक सोपं आहे. ते य, 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 य ह्या गणांच्या रचनेवरच आधारित असते आणि त्याची यती आहे 6व्या अक्षरावर. वसंत तिलकामध्ये 14 अक्षर असतात आणि त्याची गणाची रचना आहे त, भ, ज, ज, ग, ग. 8व्या अक्षरावर यती येते. मालिनीमध्ये काय आहे? 15 अक्षर आहेत आणि रचना आहे गणांची न, म, य, य. 8व्या अक्षरावर यती येते. मंदाक्रांतामध्ये 17 अक्षर असून रचना काय गणांची? म, भ, न, त, ग, ग. 4थ्या आणि 6व्या 2 अक्षरावर त्याची यती येते. पृथ्वीमध्ये 17 अक्षर आहेत. रचना आहे ज, स, ज, स, य, ल, ग. 8व्या अक्षरावर यती आली. आणि शार्दूल विक्रीडित जे आहे त्याच्यामध्ये 19 अक्षर असून गणांची रचना असते म, स, ज, स, त, आणि ग. यती आली त्याची 12व्या अक्षरावर. ही झाली आपण वृत्त. जितकं साधं सोपं सिंपल करून तुम्हाला समजेल ह्या शब्दामध्ये मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण काही शंका असेल तर नक्की कमेंट करून विचारा. मी तुमच्या शंकांचं नक्की निरसन करेल. आवडली तर लाईक करायला विसरू नका.